मुलगी शांत, ती काहीच बोलत नव्हती. मी थोड्या वेळाने मुलीला विचारलं, म्हटलं तुला काय म्हणायचं आहे, तुला काय व्हायचं आहे? तर तिने आईकडे बघून एकच वाक्य म्हटलं, आई जे म्हणेल तेच मला करायचं आहे, मला डिसअपॉइंट नाही करायचं आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे डिझाईन थिंकिंग शिकवणारी फॅकल्टी फार कमी आहे भारतात. बोलण्यात नाही लक्षात आलं की त्या मुलाला ती जी मुलं होती आणि ती मुलं सारखी याला काहीतरी बुली करायची, चिडवायची. आणि त्याचं मग चिडवणं वाढलं त्या मुलांचं आणि या मुलाला त्याचा त्रास व्हायला लागला. पण वर्षभरामध्ये या मुलांची छान नंतर फ्रेंडशिप वगैरे झाली. आणि ज्या दिवशी ही घटना घडली, शॉकिंगली त्या दिवशी काहीच घडलं नव्हतं. भांडण करण्यासारखं किंवा मारण्यासारखं काहीच घडलं नव्हतं. मी म्हटलं मग त्या दिवशी असं तुला का वाटलं की आज मला हे मारायचं आहे? तर त्यांनी सांगितलं, नमस्कार, मी वैष्णवी कदम. बिझनेस टॉक मराठी या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्हाला काय वाटतं, आजचा स्टुडंट स्मार्ट आहे की सिस्टम त्याला कन्फ्यूज बनवते? मार्क्स म्हणजे इंटेलिजन्स का? AI टीचरला रिप्लेस करेल का? असे सगळे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अर्पिता पंकज कातने, ज्या डिझायनर, थिंकर, ऑथर, PhD इन एज्युकेशन आहेत, ज्यांनी 15 वर्षाहून अधिक काळ टीचर, स्टुडंट, पॅरेंट्स आणि एज्युकेशन सिस्टम यासोबत घालवला आहे. चला तर मग आज समजून घेऊया एज्युकेशनमधले अनकम्फर्टेबल ट्रूथ. मॅम नमस्कार. बिझनेस टॉक मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही आलायत, खूप छान वाटतंय. अगदी पुणा ते पनवेल इतका मोठा प्रवास करून आलायत, त्यामुळे खरंच धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मला इथे खरंच बोलवल्याबद्दल तुमचे खूप आभार. मॅम, तुम्ही गेली 18 वर्षे या फील्डमध्ये आहात. अकॅडमिक आणि ट्रेनिंग असे दोन्ही जर्नी तुम्ही पाहिली आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अकॅडमिक्स आणि अकॅडमिक्स, ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि कॉर्पोरेट असे चारचं ते कॉम्बिनेशन, एक परफेक्ट कॉम्बिनेशन इथे सांगता येईल. या जर्नीबद्दल सांगायचं तर थोडंसं मागे जाऊयात. अगदी सुरुवातीला जेव्हा मी विद्यार्थी या दशेमध्ये होते किंवा मग ज्या कॉलेजमध्ये शिकले त्याच कॉलेजमध्ये मला विजिटिंग फॅकल्टी म्हणून एक त्याला कॉन्ट्रीब्युटरी लेक्चरर तेव्हा म्हणायचे. कॉन्ट्रीब्युटरी लेक्चरर म्हणून जेव्हा ऑफर आली तेव्हा दोन्ही गोष्टींमध्ये मला एक गोष्ट नेहमी जाणवायची की सगळे म्हणायचे की शिक्षण घेऊन ना त्या शिक्षणाचा रिअल लाईफमध्ये काहीच उपयोग नाही. तुम्ही काही शिकता त्याचा पुढे तुम्ही उपयोग काय करणार? तर तो एक मोठा प्रश्न होता. नंतर मग असं जाणवायला लागलं जेव्हा शिकवायला लागले तेव्हा की हो, ही गोष्ट सगळेजण बोलतात, पण मग याचं उत्तर काय? उत्तर शोधण्याच्या मागे कोणीच लागत नाही. मग त्याच्यामध्ये मग हे लक्षात आलं की आपण असं काहीतरी करूया की जेणेकरून जी विद्यार्थी दशा आहे ती बाहेर पडेपर्यंत त्यांना एक प्रोफेशनल एक बॅकअप त्यांना तयार होईल. आणि ते कसं करता येईल, त्याच्यामुळे मग अकॅडमिक्स, नंतर मग ट्रेनिंग, नंतर काउन्सिलिंग इज द पार्ट ऑफ ट्रेनिंग अँड टीचिंग. मग तो ऑटोमॅटिकली आला. कॉर्पोरेटमध्ये येण्यामागचं कारण म्हणजे माझे मिस्टर. कारण कंपनी घरची आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, त्याच्यामुळे त्या कंपनीमध्ये तरी मला डायरेक्टली असं रेड कार्पेट एंट्री मिळालेली नाही. खरं सांगायचं तर की तू घरचं जरी कंपनी असेल तरी पण ॲज अ कंटेंट रायटर म्हणून तू ये, तू टीमसोबत बस, पूर्ण काम कर, ग्राउंड लेवल समजून घे, सगळ्या गोष्टी कर आणि नंतर मग आम्ही तुला बघू की तू पुढे कशी जातेस आणि त्याच्यानुसार मग आम्ही तुला प्रोग्रेस करू. असं रेड कार्पेट एंट्री कुठेही मला मिळालेली नाही. आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीला ॲज अ कंटेंट रायटर म्हणून मी स्वतःच्याच कंपनीमध्ये जॉईन केलं आणि हळूहळू करत मग लीड, प्रोजेक्ट लीड वगैरे असं करत मग आता एक डिरेक्टर पोझिशनपर्यंत मी या कंपनीमध्ये पोहोचले. तर असं ओव्हरऑल ही माझी छोटी जर्नी आहे. बरोबर. एज्युकेशन फील्डमध्येच येण्याचा निर्णय का घेतला? त्याचं काही ठराविक कारण? खूप सुंदर गोष्ट आहे याच्यासाठी. माझे आजोबा कीर्तनकार होते आणि ते कीर्तनातून असे प्रबोधन करणे, समाजामध्ये प्रबोधन करणे हे सगळं सुरू असायचं. मी त्यांना बघितलं नाही पण त्यांच्या गोष्टी भरपूर ऐकलेल्या आहेत. कारण माझा जन्म होण्याच्या आधी त्यांचा मृत्यू झालेला होता, त्याच्यामुळे त्यांना भेटण्याचं मला संधी मिळाली नाही. पण घरच्यांकडनं खूप गोष्टी ऐकल्या होत्या की ते खूप सुंदर कीर्तन करायचे, सगळे गावोगावी फिरायचे आणि हे करायचं. मग कुठेतरी एक असं वाटायचं की मग ते इतके मोठे प्रबोधनकार होते तर मग आपण का नाही थोडंफार असं काही करावं की जेणेकरून
कुठल्या तरी व्यक्तीला आपल्यामुळे मदत होईल. मग बरोबर. अशा दृष्टिकोनातनं तो एक प्रवास सुरू झाला आणि पुढे पुढे मग तशी लोक माझ्या आयुष्यामध्ये यायला लागली, तशी संधी मला मिळत गेल्या आणि प्रत्येक मिळालेल्या संधीचं मग सोनं करायचं ठरवलं की नाही आता करायचं. गुरु पण जितके मिळाले, जितके गाईड मिळाले, सगळेच मला तशाच पद्धतीचे मिळाले जे मला त्या दिशेकडेच घेऊन जाणार होते. बरोबर आहे. मॅम, आजच्या एज्युकेशन सिस्टमबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मला तर अगदी तटस्थ क्वेश्चन विचारावं असं वाटतंय की आजची एज्युकेशन सिस्टम मार्क्स बनवते की मशीन? ऑनेस्टली सांगायचं तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी निगेटिव्ह साईडनी नाही घेता येणार आणि सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह आहे असं पण माझं मत नाही. कारण होतं काय की मला आठवतं पूर्वी जेव्हा आपण शाळेमध्ये होतो तेव्हा 60%, 70% किंवा फर्स्ट क्लासमध्ये आलेला विद्यार्थी म्हणजे हुशार असं समजलं जायचं. आणि आत्ता आपण बघतोय की 90% मिळत आहेत, 98% मिळत आहेत, 99.99% मिळत आहेत. हा 1 पॉईंट का कट करता, मग तो पण द्या. मग इतकी जी ही मार्क्सची खैरात वाटली जाते आणि त्याच्यामुळे कम्पॅरिझन खूप व्हायला लागतं. विद्यार्थी एकमेकांसोबत कम्पेअर करणार, पेरेंट्स कम्पेअर करणार, रिलेटिव्स कम्पेअर करणार, सोसायटी कम्पेअर करणार. प्रत्येकांची तुलना ही मार्कांनी होत असते. विद्यार्थी पण हुशार आहे की नाही हे मार्कांनी ठरतं. पण त्या रिझल्टच्या व्यतिरिक्त पण त्या व्यक्तीचं स्वतःचं वेगळं आयुष्य आहे. विद्यार्थी म्हणून त्याचे भरपूर सगळे पैलू आहेत. मग त्या पैलूंकडे आपण तेवढं लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं की मार्क्स किती आलेले आहे, तुला किती पर्सेंट मिळाले रे, मग तू इतका पर्सेंट मिळाले का, मग तू हुशार किंवा तू हुशार नाहीस, याच्यामध्ये सरळ सरळ कॅटेगराईज करतात. तर तुमचा क्वेश्चन खूप व्हॅलिड आहे खरं म्हणजे, की मार्क्सचा इम्पॅक्ट होतो आणि इम्पॅक्ट इतका चांगला होतो तितका वाईटही होतो. कारण त्या मार्क्सकडे धावण्याची ओढ लागते. ऍक्च्युली तुम्ही काय करताय आणि त्याचं इम्प्लिकेशन काय होणार आहे लाईफमध्ये याचं कुठेच तुलना होत नाही किंवा त्याचा उपयोगाने विचार केला जात नाही. बरोबर. मॅम, काउन्सिलिंग सेशनमध्ये स्टुडंट सगळ्यात जास्त कुठले कन्सर्ट घेऊन येतात? स्टुडंट्स कधी अभ्यासाविषयी जास्त प्रश्न नसतात. त्यांचे मेन प्रश्न जे असतात ते त्यांच्या कन्फ्युजन आणि फिअरबद्दल जास्त असतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसिजन पॅरालिसिस. म्हणजे त्यांना इतकी साधनं आणि इतकी माहिती अवेलेबल आहे घरून, बाहेरून, नेटवरून, सगळीकडनं, पण त्यांना हे सगळं अवेलेबल असून त्यांना डिसिजनच घेता येत नाही की मला नेमकं काय सिलेक्ट करायचं आहे काय नाही. दुसरं असतं एन्झायटी. एन्झायटी कशी, तर मी एखादी निर्णय घेतला तर त्या डिसिजन मेकिंगमध्ये मी काहीतरी निर्णय घेतला तो चुकेल का, आणि चुकला तर मग त्याचे परिणाम मलाच भोगावे लागतील, सगळे मला ब्लेम करतील, अशा पद्धतीच्या भीती मुलांना असतात. तिसरी असते फिअर ऑफ एक्सेप्टन्स. म्हणजे त्याच्यामध्ये पॅरेंट्सला मी एखादी गोष्ट केल्यानंतर पॅरेंट्सचा डिसअपॉइंटमेंट होईल का याची त्यांना भीती असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बिईंग ॲव्हरेज स्टुडंट. सगळ्यांना असंच वाटतं की मी हुशारच असायला पाहिजे किंवा हुशार विद्यार्थीच चांगला असतो, असं ही जी मिसकॉन्सेप्शन जी समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे काय होतं, मुलांना ॲव्हरेज असणं हा एक गुन्हा वाटतो. त्यांना वाटतं मला मार्क कमी मिळाले किंवा मी कमी इतरांपेक्षा मी मागे पडलोय का. आणि खूप गोष्टी सोशल मीडियावर सगळेजण सक्सेसफुल दिसत आहेत. मुलांना सगळ्यांना वाटतं की सगळेजण सक्सेसफुल आहे, मीच एकटा मागे पडलोय, मग माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे का. हे असे न्यूनगंड मुलांमध्ये तयार होतात आणि त्याच्यामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जातात. तर काउन्सिलिंगमधल्या ज्या केसेस असतात त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतात. काही विद्यार्थी आणि पॅरेंट्स हे जेव्हा सोबत येतात तर काउन्सिलिंगमध्ये माझ्याकडे तुम्हाला एक उदाहरण सांगते. माझ्याकडे एक आई आणि त्यांची मुलगी असे दोघंजण आले होते आणि काउन्सिलिंग करताना आई कंटिन्यू सांगत होत्या त्या की मार्क्स, रिझल्ट, नंतर मग कॉम्पिटिशन, मग मुलाला काय करायचं आहे, त्याचं करिअर काय, हे सगळ्या गोष्टी मुलं त्या बोलत होत्या. आणि मुलगी शांत, ती काहीच बोलत नव्हती. मी थोड्या वेळाने मुलीला विचारलं, म्हटलं तुला काय म्हणायचं आहे, तुला काय व्हायचं आहे. तर तिने आईकडे बघून एकच वाक्य म्हटलं, आई जे म्हणेल तेच मला करायचं आहे, मला डिसअपॉइंट नाही करायचं आहे. मला ती गोष्ट लागली कुठेतरी. मला असं वाटलं की सगळ्या गोष्टी जर आईच्याच मनाने करायच्या आहेत तर मुलांचं स्वतःचं म्हणणं कोण ऐकणार किंवा तिला काय वाटतं हे कधी कुठे वाटलंच नाही. तिची आई पण शांत झाली. तिच्या आईला वाटलं की अरे मी थोपवते का माझे निर्णय. मी मुलीला बाहेर जायला सांगितलं. काउन्सिलिंग मी पहिले पॅरेंट्सशी केली. त्यांना सांगितलं की तुम्ही कंट्रोल सोडा मुलीवरचा, तिला फ्रीडम द्या.
विचारांचं फ्रीडम, ॲटलिस्ट तिला बोलू द्या, मांडू द्या तिला काय म्हणायचं आहे. बरोबर. त्यानंतर मुलगी जेव्हा परत आतमध्ये आली तेव्हा तिला म्हटलं तू तुला काय वाटते ते मांड. तिने तिचा पूर्ण प्लान मांडला की मला हे 12वी झाल्यानंतर मला इथे ॲडमिशन घ्यायची आहे, या कॉलेजमध्ये मला जायची इच्छा आहे, हे घेतल्यानंतर मला कट ऑफ इतके पाहिजे, मला त्याच्यासाठी इतकी प्रिपरेशन करावी लागणार आहे, या प्लॅनिंग रेफरन्स आहे, हा फॉर्म भरला की मी या कॉलेजमध्ये जाऊ शकते. तिचं पूर्ण प्लॅनिंग रेडी होतं. पण आईवडिलांच्या दबावामुळे म्हणा किंवा अपेक्षांमुळे मुलं ते असं बऱ्याचदा पाहता येतं ॲक्च्युली की बऱ्याच मुलांचं बरंच काही ठरलेलं असतं किंवा फक्त अभ्यासाच्या व्यतिरिक्तही बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या डिसाइडेड असतात. पण पॅरेंट्सच्या दबावामुळे किंवा समाजाची भीती या सगळ्यामुळे ते बोलू शकत नाही. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे की पॅरेंट्स आणि विद्यार्थ्यांचं मुलांचं असं कम्युनिकेशन होत नाही. त्याच्यामध्ये पॅरेंट्स सांगतात आणि मुलं ऐकतात. मग त्याच्यामध्ये याच गोष्टी प्रकर्षाने जाणवतात की कंपॅरिझन केलं जाणार किंवा तुझा भाऊ चांगला करतो, तुझा तो शेजारचा मुलगा चांगला करतो, तुझा वर्गमित्र चांगला करतो, मग तुला काय प्रॉब्लेम आहे, तुला आम्ही ह्या सगळ्या सुविधा पुरविल्या जातात. कम्युनिकेशन गॅप होते घरामध्ये आणि त्याच्यामुळे मग मुलं बोलणं सोडतात. काही दिवसांनी ते लोक सांगणं पण सोडतात आणि मग हळूहळू मग काउन्सिलरपर्यंत येण्याची त्यांची पाळी जास्त वाढते. पण सगळेजण काउन्सिलरपर्यंत येत नाहीत. ही पण गोष्ट ऑनेस्टली तेवढीच खरी आहे. कारण सगळ्यांना असं वाटतं की काउन्सिलरपर्यंत जाणं म्हणजे काहीतरी मेंटल प्रॉब्लेम आहे आणि मगच जायला पाहिजे असं होतं. पण असं नाही आहे की मुलांची प्रगती जर बरोबर असेल तर त्या प्रगतीला थोडंसं पाठबळ देण्याचं काम काउन्सिलर करतं. मग अकॅडमिकली असेल, तुमच्या लाईफबद्दल असेल, कुठल्याही पद्धतीचं. पण ह्या ज्या भीती असतात त्याच्यासाठीच प्रकर्षाने पॅरेंट्स आणि मुलं माझ्याकडे येतात. बरोबर. अकॅडमिक डिग्री असूनही प्रोफेशनल वर्ल्डमध्ये मुलं तेवढीशी कम्फर्टेबल नाही आहेत किंवा एक भीती किंवा लो कॉन्फिडन्स ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. असं का? बरोबर. याच्यामध्ये ना खूप कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे की माहितीची अमाप प्रमाणात माहिती बरेच ऑप्शन्स सगळीकडे. मी एखादी गोष्ट जर सर्च केली मग ती आपण आधी कसं व्हायचं पूर्वी की आपण कोणाला तरी विचारायचो जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा आपले गुरु आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत, त्यांना आपण एखादी गोष्ट विचारायचो की याचा अर्थ काय होतो. आता कसं होतं की मला काय वाटतंय ना, मला माझा प्रश्न मी डायरेक्टली गुगलला सांगणार की मला सांग की याचं काय उत्तर आहे. आणि गुगल तुम्हाला खूप उत्तर देतो आणि त्याच्यामध्ये काही व्हिडिओज देतो, काही कंटेंट देतो, बऱ्याच गोष्टी देत असतो. मग त्या गोष्टी त्याच्यावर आपण ब्लाइंडली विश्वास ठेवतो की हां हे खरं आहे आणि हे करायचं आहे. मुलांकडे साधनं खूप आहेत, नॉलेज खूप आहेत, पण वाटा नाही किंवा मार्गदर्शक नाही. त्यांना हे माहिती नाही की मला कोणत्या मार्गाने खरंच जायला पाहिजे किंवा मी निवडलेला ऑप्शन ॲक्च्युली निवडायला पाहिजे किंवा जे मी निवडलेलं ऑप्शन आहे ते बरोबर आहे की नाही आहे हे व्हॅलिडेट करायसाठी त्यांना जी कन्फ्युजन असतं, क्लॅरिटी नसतं, ते एक आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं जाणवतं की विद्यार्थ्यांमध्ये स्किल आहे, डिग्री आहे, त्याच्याकडे खूप चांगले प्रॅक्टिकल्स त्यांनी केले, सगळं केलं, पण प्रॅक्टिकल सबमिशन पण जेव्हा म्हणतो ना तेव्हा पण ते कॉपी पेस्टेड किंवा ते फक्त जस्ट फॉर मार्क्स ते केलं जातं. असं त्याच्यामध्ये जीव ओतून किंवा त्याच्यामधनं काहीतरी मला नॉलेज मिळणार आहे याच्यासाठी करणारी लोक कमी आहेत, मुलं कमी आहेत. त्याच्यामुळे सबमिशन पण म्हणा किंवा तुम्ही कुठलं जर एखादा प्रोजेक्ट हे करत असाल किंवा काही करत असाल त्याचं पर्पज अल्टिमेटली एकच असतं की मार्क्स त्याच्यातनं चांगले मिळाले पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या ज्या लाईफ स्किल आहेत त्या कमकुवत राहतात. शाळेमध्ये पण किंवा कॉलेजेसमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे जास्त भर दिला जातो. बरोबर. सिलेबस कंप्लीट झाला का, परीक्षा पूर्ण घेतल्या गेल्या का, रिझल्ट वेळेवर लावले गेले का, रिपोर्ट्स वेळेवर क्रिएट केले गेले का, सगळं झालं का, या फॉर्मॅलिटीजवर वेळ जातो. आणि त्यांच्यामुळे इतक्या फॉर्मॅलिटी असल्यामुळे ते मुलांची लाईफ स्किल कधी डेव्हलप करणार, त्याच्याबद्दल कधी बोलणार किंवा त्याच्यासाठी कधी संधी मिळणार, मुलांनी प्रश्न विचारू नयेत, विचारावेत, कधी विचारावेत, त्या सगळ्या गोष्टींना खूप बंधनं घातली जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुलगा बाकीच्या गोष्टीमध्ये एक्सप्लोरच करू शकत नाही ज्या त्याला खरंच लाईफमध्ये पुढे जाऊन त्या गोष्टी त्याला उपयोगाच्या होणार असतात. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला ही जी गॅप आहे त्याच्यामुळे आपल्याला जाणवते. टीचर्स आणि फॅकल्टी मेंबर्ससाठी अपस्किल कंटिन्यूस गरजेचं आहे असं तुम्हाला वाटते का? हो, डेफिनेटली.
टीचर्सला पण अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. कारण जसं मगाशी आपण बोललो त्यानुसार सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत गुगलला, न्यूजपेपरमध्ये, मीडियाजवर, सोशल मीडियावर, सगळीकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. पण त्या गोष्टींमध्ये मिळणारं ज्ञान खूप आहे, पण ते ज्ञान आहे का, हा पहिला प्रश्न येतो. कारण ते उपयोगाचं किती आहे त्याच्यापेक्षा ते फक्तच कंटेंट काही ना काही स्क्रोल केलं की आपण ते तासनतास ते बघत असतो. त्याच्यामध्ये माझ्यासाठी उपयोगाचं काय आहे माहीत नसतं. त्याच्यासाठी टीचरची जबाबदारी असते की त्यांना अद्ययावत किंवा अप टू डेट ज्ञान असायला पाहिजे. जेव्हापर्यंत त्यांना नसेल ते लोक पुढच्या गोष्टींना तेवढं व्हॅलिडेट करू शकत नाही किंवा त्याला न्याय देऊ शकत नाही. काय होतं की एखाद्या टीचरला एखादी मुद्दा जर समजवायचा असेल तर त्याला आत्ता काल काय घडलं हे सुद्धा माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ती जी स्किल त्यांच्यामध्ये नसेल तर कदाचित होऊ शकतं मुलांना त्याच्यापेक्षा 4 गोष्टी जास्त माहिती असतात आणि मुलांना वाटतं की टीचर तर मला 1857च्या गोष्टी सांगत आहे, आत्ताच्या गोष्टी मला माहितीच होत नाही आहे. तर ती एक तफावत आहे. त्याच्यामुळे शिकवण्यासाठी म्हणा किंवा मुलांना समजून घेण्यासाठी अद्यावत केस स्टडी किंवा अप टू डेट नॉलेज, मार्केटमध्ये आत्ता काय चाललं आहे, इंडस्ट्रीला आत्ता काय रिक्वायरमेंट आहे, कुठले स्किल सेट आता हवे आहेत किंवा नवीन ट्रेनिंग्स काय येत आहे, नवीन मॉड्यूल्स काय येत आहे, या सगळ्या गोष्टींचं एक जनरल आयडिया तरी ॲटलिस्ट डेप्थमध्ये नसेल पण ॲटलिस्ट जनरल आयडिया तरी मुलांपर्यंत पोहोचवण्याची एक संधी टीचरला असते आणि ती असायलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचं ज्ञान हे नेहमी अपडेट करणं गरजेचं असतं. इव्हन खूपदा असं होतं की तुम्ही एखादी पॅटर्नने एखादी गोष्ट शिकवता पण नवीन काहीतरी एखादी स्किल सेट डेव्हलप होते आणि ती स्किल सेट उपयोगात आणून सुद्धा मुलांना शिकवलं जाऊ शकतं. मग त्या स्किल सेट काय आहेत, ते ज्ञान काय आहे किंवा त्या मेथडॉलॉजी काय आहे, त्या पेडागॉजीज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टर्मिनॉलॉजी पण मुलांना शिकवण्यासाठी खूप कामात येतात. तर या सगळ्यांसाठी टीचरला नेहमी प्रिपेअर्ड राहावं लागतं आणि राहायला लागलं पाहिजे. बरोबर. म्हणजेच काय तर टीचरने स्वतःच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी पण काम करायला पाहिजे. एक्झॅक्टली. आणि त्याचा उपयोग स्टुडंटसाठी ऑटोमॅटिकली होईल. एक्झॅक्टली. जर स्टुडंटसाठी करायचा हा उद्देश जरी ठेवला तरी पण त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं स्वतःचं त्याच्यामध्ये अपग्रेड होणारच आहे. त्याचं अपस्किलिंग होणार आहे, त्याचे जे नॉलेज आहे ते रिवाईज होईल. आणि त्याच्यामध्ये काय तुम्ही अगदी नर्सरीला शिकवणारी टीचर घ्या किंवा एखाद्या हायर एज्युकेशनला शिकवणारी टीचर घ्या, या दोन्हीमध्ये टीचरच्या रिस्पॉन्सिबिलिटी तेवढ्याच असतात. त्याच्यामुळे त्यांना प्रत्येकाला अपडेट होणं खूप गरजेचं असतंच. डिझाईन थिंकिंग तुम्ही स्टुडंट आणि टीचर दोघांसाठी कसं वापरता आणि त्याचा प्रॅक्टिकल इम्पॅक्ट काय दिसतो? ओके. या प्रश्नाला समजून घेण्याच्या आधी आपण डिझाईन थिंकिंग काय हे समजून घेऊया. तर डिझाईन थिंकिंग ही एक पद्धत आहे. याला मी पद्धत म्हणण्यापेक्षा हे मी बिहेवियर म्हणते. डिझाईन थिंकिंग इज अ बिहेवियर. याच्यामध्ये काय होतं की जसं क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिटिकल थिंकिंग किंवा बाकीच्या थिंकिंग्स वापरतो तसं डिझाईन थिंकिंग ही कॉन्सेप्ट आहे जी पूर्णपणे ह्युमन सेंट्रिक अप्रोचवर डिपेंड आहे. जसं मोठमोठ्या कंपन्यासुद्धा हेच करतात की एखादी नवीन प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस मार्केटमध्ये येण्यापूर्वीच त्या प्रोडक्टवर किंवा त्या सर्व्हिसवर डिझाईन थिंकिंग वापरलं जातं. म्हणजे होतं काय की मुळापर्यंत जाऊन या सर्व्हिसचा किंवा प्रॉडक्टचा जेव्हा ते मार्केटमध्ये लॉन्च होईल त्याचा इम्पॅक्ट काय होईल किंवा त्याच्यामध्ये एक्सेप्टन्स असेल का, लोक हे घेतील का किंवा नाही घेतील, याला मार्केट सर्वे म्हणत नाही आहे मी. डिझाईन थिंकिंग हा अप्रोच असा असतो ज्याच्यामध्ये एम्पॅथी लेवलला जाऊन विचार केला जातो. म्हणजे एखादी वस्तू घेणारी व्यक्ती किती इमोशनली याला अटॅच होईल. जसं ॲपल हा आयफोन म्हणा किंवा ॲपलचे जेवढे प्रोडक्ट असेल ते लॉन्च होण्याच्या आधी लोकांचं बुकिंग झालेलं असतं. हे इमोशनली लोक त्याच्याशी कनेक्ट झालेले आहे. स्टेटस वाईज झालेच आहे पण इमोशनली जास्त कनेक्ट झाले आहेत. तर हे सगळं करण्याचं काम डिझाईन थिंकिंग करतं. डिझाईन थिंकिंग टीमच ही असते, त्यांचं कामच हे असतं की ते पूर्ण लेवलला रूट कॉजला जाऊन त्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर सोल्युशन देणं हे याच्यामागचं मेन कारण आहे. आता डिझाईन थिंकिंग प्रॉडक्टला वापरला जातो, सर्व्हिसला वापरला जातो, विद्यार्थी आणि टीचर्सला अजूनपर्यंत वापरला जात नाही ऑनेस्टली स्पीकिंग. आत्ता काय माझा प्रयत्न काय सुरू आहे देशात, भारतात आणि भारताच्या बाहेर पण माझे जेवढे व्याख्यान होतात किंवा जेवढे युनिव्हर्सिटीमध्ये मी लेक्चर्सला जाते किंवा वर्कशॉप अरेंज करते डिझाईन थिंकिंगवर, त्याच्यामध्ये माझा मेन उद्देश असतो की विद्यार्थ्यांना डिझाईन थिंकिंग वापरून
कसा उपयोग होईल किंवा टीचर्स डिझाईन थिंकिंग वापरून विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत कसं पोहोचू शकतील, एखाद्या प्रॉब्लेमला कसं आयडेंटिफाय करून त्याच्यावर सोल्युशन काढू शकतील याच्यावर माझा भर असतो. डिझाईन थिंकिंग जर वापरलं तर विद्यार्थ्यांमध्ये मेन होणारा बदल हा आहे की आतापर्यंत विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं, जस्ट फॉलो द इन्स्ट्रक्शन. ओके, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारू नये, तुम्ही शांतपणे ऐका, टीचर काय शिकवताय ते सगळं तुम्ही फक्त ऑब्झर्व करायचं आणि मग तुम्ही तुमची असाइनमेंट करायची आणि सबमिशन करायचं. हा एक ट्रेडिशनल फॉर्म्युला आहे. डिझाईन थिंकिंग काय करतं, डिझाईन थिंकिंग मुलांना चुका करायला मोकळीक देतं. डिझाईन थिंकिंग विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला मोकळीक देतं. डिझाईन थिंकिंगमुळे मुलं स्वतःची प्रश्न रूट कॉजपर्यंत जाऊन विचार करण्याचं, एखादी समस्या मांडून त्या समस्येच्या रूट कॉजपर्यंत जाऊन त्याचं काय म्हणणं आहे किंवा त्या गोष्टीला आपण कसं सोल्युशन देऊ शकतो हे शोधण्याचं काम डिझाईन थिंकिंगमध्ये होतं. टीचर जर डिझाईन थिंकिंग वापरत असेल तर त्यांच्यामध्ये एक फरक नक्की जाणवतो. तो चॉक बोर्ड घेऊन तो डायसवर उभं राहून शिकवणार नाही, तो विद्यार्थ्यांमध्ये मिक्स होऊन त्यांना कृतीद्वारे शिकवेल आणि त्यांच्याकडनं इतक्या म्हणजे इज अ काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी लॅबॉरेटरी सारखं एक पूर्ण ॲटमॉस्फिअर वर्गामध्ये क्रिएट होतं. किऑस खूप होतो, गडबड खूप होते, पण डिझाईन थिंकिंगमुळे काय होतं, विद्यार्थी आणि टीचर एकामेकांच्या जवळ येतात आणि सोबत राहून ते एका गोष्टीवर सोल्युशन घेतात आणि खूप चांगला अप्रोच आहे. इंडस्ट्री तर वापरतच आहे आणि इंडस्ट्रीमध्ये डिझाईन थिंकर्स खूप हवे आहेत. जे कारण बघा मी सांगते तुम्हाला, AI किंवा कुठलंही टेक्नॉलॉजी आता इतकी पुढे गेलेली आहे की तुम्हाला प्रत्येक गोष्ट इमोशनल इंटेलिजन्स कुठलं AI टूल नक्की देणार. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन हवं आहे, तुम्ही AIला विचारा, ChatGPTला विचारा, कुठल्याही टूलला विचारा, तुम्हाला उत्तर मिळेल. बरोबर. इमोशन इज मिसिंग. डिझाईन थिंकिंग इमोशनवर काम करतं, तुमच्या एम्पॅथीवर काम करतं. त्याच्यामुळे डिझाईन थिंकिंग अप्रोच हा एकच एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे जो ह्युमन सोबत आहे, जो टेक्नॉलॉजीमध्ये मिसिंग आहे, पण तो आता याच्यामध्ये अवेलेबल आहे. म्हणून विद्यार्थ्यांना आता टेक्नॉलॉजीसोबत डिझाईन थिंकिंग जास्त शिकवलं जातं, कारण त्यांनी इमोशनली कुठेतरी कनेक्ट जो आपलं ह्युमन बेस आहे तो कुठेतरी पाहिजेच. म्हणून तो डिझाईन थिंकिंगचा पाठबळ देऊन यांना असं थोडं अपस्केल केलं जातं, एम्पॉवर केलं जातं. मग त्याचा स्टुडंटच्या थिंकिंग पॅटर्नवरती पण फरक पडतो, खूप परिणाम होतो, खूप फरक पडतो. जे विद्यार्थी सुरुवातीला फक्त एखादी गोष्टी पाठांतर करण्यामध्ये जायचे, डिझाईन थिंकिंग शिकवल्यानंतर ते त्याच्या अगदी बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतात. त्यांना प्रश्न कसे विचारायचे आणि का विचारायचे आणि कुठे विचारायचे हे कळतं. बरेचदा काय होतं ना की विद्यार्थ्यांना व्हॉट कॅन आय डू पेक्षा व्हॉट शुड आय डू याच्यामध्ये ते लूपमध्ये फसतात. आणि डिझाईन थिंकिंगमुळे ते मुलांना हे कळतं की हां, मला हा प्रश्न यासाठी विचारायचा आहे कारण मला उत्तर अशा पद्धतीचं हवं आहे. मग त्याच्यासाठी हे नक्कीच मदत करतं. डिझाईन थिंकिंग आत्ता NEP 2020मध्ये पण हा विषय आलेला आहे आणि त्यांनी आता कंपल्सरी केलेला आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे डिझाईन थिंकिंग शिकवणारी फॅकल्टी फार कमी आहे भारतात. आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला एखादी विद्यार्थ्याला म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये जर सपोज हा विषय शिकवायचा असेल तर एखाद्या टीचरकडे कमी काम आहे का, मग त्याला सांगा की तू डिझाईन थिंकिंग शिकव. या पद्धतीने पण काम होताना मी बघते आहे काही इन्स्टिट्यूटमध्ये. पण ॲक्च्युली डिझाईन थिंकिंगचा वापर जर जो कोणी करत असेल आणि त्याला जर माहिती असेल की मला हा विषय कशा पद्धतीने शिकवायचा आहे तर डेफिनेटली याचा 100% चांगलाच फायदा होणार आहे. AI टूल्सचा वापर टीचर्स आणि स्टुडंटसाठी कसा होऊ शकतो? AI टूल हे सपोर्ट आहे. ते अल्टरनेटिव्ह किंवा ते अल्टरनेटिव्ह म्हणतील, त्याला रिप्लेसमेंट म्हणता येणार नाही. AI टूलमुळे ना खूप गोष्टी सहज सोप्या होतात. फक्त डिपेंडन्सी जास्त नको. डिपेंडन्सी जास्त असली तर काय होते की मला सगळ्यात गोष्टी आयत्या मिळत आहे तर विचार करण्याची क्षमता चालली जाते. आणि हळूहळू म्हणजे एका रिसर्च अजूनही सुरू आहे त्याच्यावर की तुम्ही जास्तीत जास्त जर AI टूल वापरत असाल कुठल्याही गोष्टीसाठी तर सगळ्या टूल्सचा वापर कंटिन्यू डिपेंडन्सीमुळे तुमची स्वतःची सृजनशीलता किंवा कृतिशीलता ही कमी होते. याच्यावर एक अजून रिसर्च सुरू आहे, त्याचा अजून रिझल्ट यायचे आहेत. पण हे होतं की डिझाईन कुठलंही AI टूल तुम्हाला सपोर्टिव्ह मेकॅनिझमसाठी नक्कीच वापरता येईल आणि वापरलं गेलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचतो, तुमची एनर्जी वाचते. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम हा होतो की AI हा तुम्हाला जेनेरिक डेटा देतो
किंवा एखादी डेटा देतो जो डेटा तुम्हाला व्हॅलिडेट करावा लागतो, Right. नेहमीच करावा लागतो. कारण त्याच्यामध्ये आलेला डेटा हा कुठल्या सोर्समधनं माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे यासाठी आपल्याला पहिले ते व्हॅलिडेट करणं गरजेचं असतं. आणि AI टूलमुळे म्हणजे गमतीची गोष्ट सांगते, मी विजिटिंग फॅकल्टी पण आहे सिम्बायोसिसला, तर आणि बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये मी जात असते. तर अशाच एका इन्स्टिट्यूटमध्ये, मी नाव त्यांचं नाही घेणार, पण एका इन्स्टिट्यूटमध्ये मी गेले आणि त्यांना मी एक असाइनमेंट सांगितलं. म्हटलं चला उद्या तुम्हाला हे एक असाइनमेंट करून आणायचं आहे. आणि काही लोकांनी करून आणलं, सबमिट केलं, सगळं झालं. मी चेक करत होते जस्ट, आणि चेक करताना मला हे लक्षात आलं की हां ठीक आहे, हे ओके. मग दुसरं चेक केलं, दुसरं पण सेम ॲज इट इज, तिसरं सेम. बरं, काही लोक हे सुद्धा करत नाही की वर्षाचं नाव मिटवावं किंवा त्याचे रोल नंबर तरी कमीत कमी बदलावे. असंही न करता त्या विद्यार्थ्याचं नाव ॲज इट इज, त्या विद्यार्थ्याचा रोल नंबर जस्ट कॉपी पेस्ट, व्हॉट एव्हर ही हॅज क्रिएटेड, एव्हरीथिंग इज सिमिलर टू हिज मीन्स त्यांचं सबमिशन जे काही आहे. तर अशा म्हणजे इतकं ओव्हर डिपेंडन्सी नको. तुम्ही एखाद्या गोष्टीचं करताय ना, मग त्यातनं तुम्ही सिलेक्ट करा की तुमचं स्वतःचं मत काय आहे. बरोबर, त्याच्यामध्ये स्वतःच्या 4 गोष्टी ऍड करा, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल थोडंसं तुमचं स्वतःचं मत मांडा. ह्या गोष्टी करणं गरजेचं होतं. एआयचा टूल वापरावा, पण एआय हे लिमिट मध्ये जर वापरलं, म्हणजे एआयचं टूल हे तुम्ही हेल्पिंग टूल म्हणून यूज करा, ना की ते तुमचं फुल अँड फायनल डिसिजन. डिपेंडन्सी त्याच्यावर पूर्ण नको 100%. बरोबर, तुम्ही त्याला सोय म्हणून वापरा, सोय म्हणून. आणि आहे ती सोय, ती उपयोग करायलाच पाहिजे. तुम्ही विदाऊट, म्हणजे असं तर म्हणूच शकत नाही की तुम्ही एआयचा उपयोग करू नका, करायलाच पाहिजे प्रत्येकाने, पण तुम्ही 100% करू नका. बरोबर, त्याच्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला ह्युमन एफर्ट लागतात, ह्युमन टच लागतो, इमोशनल एंगेजमेंट लागतं, त्या गोष्टी तुम्ही तिथे वापरायला पाहिजे आणि तो करायला पाहिजे. एक्झॅक्टली. इमोशनल इंटेलिजन्सचा स्टुडंटसाठी कसा उपयोग होतो? काउन्सिलिंगमध्ये जेव्हा विद्यार्थी आपल्या समोर येतात तेव्हा भरपूर लोकांचा हा एक प्रॉब्लेम असतो की खूप गोष्टींना टॅकल कसं करायचं हे कळत नाही विद्यार्थ्यांना. बरेच जणांना कळतच नाही. सिलेबसमध्ये ज्या गोष्टी असतात, करिक्युलममध्ये ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण केल्या जातात. विद्यार्थी सगळ्या गोष्टींना मान्य करतो, पण कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट सिच्युएशन आली, कुठलं एखादं सडन एखादी त्यांना सिच्युएशन त्यांच्यासमोर ॲब्रप्टली आली, तर त्याला हँडल कसं करायचं. फेल्युअर आलं तर काय, किंवा आणखी जर एखादी घटना घडली जी गोष्ट त्यांच्यासाठी सपोर्टिव्ह नाही आहे, इमोशनली डॅमेज करणारी आहे, मग त्यातनं बाहेर कसं यायचं. जर अशा खूप सगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे काय होतं, मुलांना त्या हँडल कशा करायच्या समजतच नाही. मी तुम्हाला एक शॉकिंग एक उदाहरण सांगते. माझ्याकडे काउन्सिलिंगची एक केस आली होती आणि त्या मुलगा अगदी शांत आणि खूप अभ्यासू मुलगा वर्गामध्ये. आता तो 12वीच्या वर्गाला काहीतरी होता तो, आणि त्यांनी काय केलं, त्याची पॅरेंट्स त्याला घेऊन आले. त्यांनी सांगितलं की हा खूप आज्ञाधारक आहे, खूप चांगला मुलगा आहे, पण याच्या शाळेमधनं कंप्लेंट आली की यांनी त्याच्या वर्गमित्रांना मारलं आणि हा असं करू शकत नाही, आम्हाला गॅरंटी आहे. आमचा मुलगा पण याच्यावर आरोप केला जातोय की यांनी मारलं आणि शाळेमधनं कंप्लेंट आली आहे, आणि त्या मुलांनी त्यांच्या पॅरेंट्सला बोलवलं. असं सगळं ते सिच्युएशन क्रिएट झाली. पालकांना बोलवलं गेलं शाळेमध्ये, आणि मग त्यांना सगळी सिच्युएशन सांगितली की तुमच्या मुलांनी असं बिहेवियर केलं, हे आमच्यासाठी शॉकिंग आहे, पण तुमच्या मुलांनी हे केलं आहे आणि ते ग्राउंडवर केलं. त्याच्यामुळे आम्ही पण त्याचे प्रूफ्स आमच्याकडे, त्याचे CCTV फुटेज सगळे आहे, आणि हे सगळं प्रकरण झालं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा ते माझ्याकडे काउन्सिलिंगला घेऊन आले तेव्हा मला हे जाणवलं की काहीतरी तथ्य असेल म्हणून शाळेने त्यांना सांगितलं, पण कितपत खरं आहे हे जेव्हापर्यंत विद्यार्थ्याशी आपण बोलत नाही तेव्हापर्यंत समजू शकत नाही. काउन्सिलिंगमध्ये ही गोष्ट लक्षात आली की तो मुलगा शांत, अभ्यासामध्ये हुशार, प्रचंड हुशार, आणि अगदी आज्ञाधारक, टीचर जे म्हणतील ते ऐकणार, सगळ्या गोष्टी करणार, वेळेवर पूर्ण करणार, सगळ्या गोष्टी होत्या. बोलण्यात नाही लक्षात आलं की त्या मुलाला ती जी मुलं होती आणि ती मुलं सारखी याला काहीतरी बुली करायची, चिडवायची, आणि त्याचं मग चिडवणं वाढलं त्या मुलांचं, आणि या मुलाला त्याचा त्रास व्हायला लागला. पण वर्षभरामध्ये या मुलांची छान नंतर फ्रेंडशिप वगैरे झाली, आणि ज्या दिवशी ही घटना घडली, शॉकिंगली त्या दिवशी काहीच घडलं नव्हतं. भांडण करण्यासारखं किंवा मारण्यासारखं काहीच घडलं नव्हतं. मी म्हटलं मग त्या दिवशी असं तुला का वाटलं की आज मला हे मारायचं आहे. तर त्यांनी सांगितलं, त्यांनी मला एक फोटो दाखवला. तो फोटो होता त्याच्या बेंचचा. त्याच्या बेंचवर एक तारीख लिहिलेली होती
त्या तारखेमध्ये ती तारीख होती ज्या दिवशी त्यांनी ही घटना केली. तो म्हणाला की मॅडम मी ज्या दिवशी पुढल्या वर्गात आलो म्हणजे 11वीमधनं 12वीत आलो तेव्हा मी ज्या बेंचवर बसतो त्या दिवशी मी त्या बेंचवर ती तारीख लिहिलेली होती, कारण याच्या 1 वर्षाआधी या मुलांनी मला ग्राउंडवर मारलं होतं सगळ्यांनी मिळून. त्याच्यामुळे मला हे माहीत होतं की यावर्षी 1 वर्षानंतर मी यांना मारणार, आणि त्या दिवशी काहीही घडलेलं नव्हतं, सगळं काही सुरळीत होतं. तो मुलगा जेव्हा ग्राउंडवर गेला त्या मुलांना त्यांनी मारायला सुरुवात केली, आणि मी म्हटलं तू असं म्हणजे 1 वर्षानंतर हे निर्णय का घेतला? तर तो म्हणाला की मला माहिती नाही, पण मला त्यांनी मारलं म्हणून मला मारायचं होतं. आता हे जे सिच्युएशन असतात अशा भरपूर सिच्युएशन असतात, पण या सिच्युएशनमध्ये काय मला लक्षात आलं की मुलांना हे स्ट्रेस जे येतं किंवा कोणी जर त्यांना बुली करत असेल त्याला मॅनेज कसं करायचं, त्यांना हँडल कसं करायचं, टीचरला सांगायचं की नाही सांगायचं, पेरेंट्सला सांगायचं की नाही सांगायचं, सांगितलं तर त्यांचं रिॲक्शन काय राहणार आहे, किंवा मला सपोर्ट मिळेल की नाही, किंवा हे विद्यार्थी पुन्हा मला त्रास देतील का, असे खूप सगळे प्रश्न येतात. आणि मग हे विद्यार्थी काय करतात ते कोणालाही सांगत नाही, आणि मग सांगितलं नाहीत की मग ते इमोशनल मी ते बॅलन्स कसं करायचं त्यांना जमतच नाही. त्याच्यासाठी हे फॉर टॅकलिंग द सिच्युएशन इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचं आहे. इट इज नॉट जस्ट फॉर युअर ओन सेक, पण तुम्ही जर एखादी प्रोफेशनल चूज करत असाल तर त्या प्रोफेशनमध्ये पण खूप गोष्टी येणार आहेत ज्या तुम्हाला प्लस मायनसमध्ये जातील. कारण प्रोफेशनली जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जाता तर प्रोफेशनल इंडस्ट्री काय म्हणते की तुमचा माइंडसेट तुम्ही रेडी आहात का, आणि अकॅडमिक्स काय म्हणतं आम्ही सिलेबस पूर्ण करून मुलाला पाठवलाय तयार करून. इंडस्ट्रीला ते नको आहे. इंडस्ट्रीला काय हवं आहे, रेडीनेस किती आहे स्टुडंट्सचा, किंवा तो जो कॅन्डिडेट आला आहे तो किती प्रिपेअर्ड आहे, मी त्याचं ते बघणार. तर मग त्याच्यामुळे ही जी तफावत आहे या तफावत मॅनेज करायचं असेल तर इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचं आहे. ते मुलांना जर शिकवल्याच जात नाही शाळांमध्ये, किंवा तुम्हाला एखादी जसं फेल्युअर जर कोणाला आलं तर त्याला 10 जण सांगतात अरे ठीक आहे चल असू दे काही हरकत नाही पुढल्या वेळेस तू पुन्हा ट्राय कर. पण त्याच्यापेक्षा भयंकर जे आहे सक्सेस मॅनेजमेंट, सक्सेस हँडलिंग सुद्धा खूप लोकांना जमत नाही. मला अचानक खूप प्रसिद्धी मिळाली, मला अचानक खूप पैसा मिळाला, मला अचानक खूप गोष्टी माझ्या हाती आल्या, त्याला मॅनेज कसं करायचं, त्याला समोरी कसं जायचं, किंवा त्याला टिकवून कसं ठेवायचं हे लोकांना जमत नाही. बरोबर. तर दोन्ही गोष्टींसाठी इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला मदत करते. आहे त्या सिच्युएशनला प्रत्येक गोष्ट घडणार आहे, पण त्या घडणाऱ्या गोष्टीला एका लेवलपर्यंत येऊन तिथे आपल्याला थांबवता आली पाहिजे. म्हणजे अगदीच हवेमध्ये राहायचं आणि अगदीच डिप्रेशनमध्ये जायचं, याच्यापेक्षा इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला शिकवते की तुम्ही सिच्युएशनला कसं मॅनेज करणार, कसं बॅलन्स करणार, याच्यासाठी ते खूप गरजेचं आहे. बरोबर. अकॅडमिक आणि इंडस्ट्री लेवल ह्यांच्यामधला गॅप भरून काढण्यासाठी आयडियलायझर कसं काम करतं? ओके, तर आयडियलायझर कंटेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला ज्याचं ब्रँड नेम आहे ICS ग्लोबल, ही कंपनी काम करते. भरपूर गोष्टी या करिक्युलममध्ये कव्हर होतात, पण करिक्युलममध्ये ज्या गोष्टी कव्हर होत नाही, फॉर एक्झाम्पल की रेडीनेस फॉर द इंडस्ट्री, किंवा मग एखाद्या छोटे छोटे वर्कशॉप्स आहेत, स्किल सेट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, स्टुडंट डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत, किंवा मग इंडस्ट्री रेडीनेस आहे, किंवा त्याच्यामध्ये स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामचे आहेत, सेमिनार्स आहेत, वर्कशॉप्स आहेत, किंवा कॉन्फरन्सेस आहेत, या ज्या अलाइन्ड गोष्टी ज्या अकॅडमिक्सला सपोर्ट करतात त्याला पाठबळ देण्याचं काम आमची कंपनी करत असते. तर त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जितक्या पण असतील त्यांना आम्ही सपोर्टिव्ह काम देतो, आणि याच्यामध्ये भारतातल्या आणि भारताच्या बाहेरच्या अशा भरपूर युनिव्हर्सिटी आणि हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आमच्यासोबत आहेत ज्यांना आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतो. ज्याच्यामध्ये आम्ही मेनली फोकस काय करतो, आम्ही करिक्युलम बदलत नाही, किंवा आम्ही त्यांचे जे ठरलेले पॅटर्न्स आहेत ते आम्ही चेंज करत नाही, पण अलाइनमेंटमध्ये, कारण आम्ही एज्युकेशन फील्ड पण बघितलेली आहे आणि इंडस्ट्री कसं काम करतं हे पण बघितलेलं आहे. या दोनमध्ये अलाइनमेंटचं काम आमची कंपनी करते. त्याच्यामध्ये त्यांना जे काही बॅक सपोर्ट जो लागतो तो बॅक सपोर्ट पुरवण्याचे काम आमची कंपनी त्यांना करत असते. बरोबर. आयडियलायझरच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस आणि इन्स्टिट्यूशनसोबत काम करताना तुम्हाला कोणते मिनिंगफुल चेंजेस दिसतात? ओके, चेंजेस तर भरपूर आहेत.
त्यांच्यासाठी काय चेंज असेल ते डेफिनेटली असेल, पण आमचा प्रयत्न हा असतो की आम्ही नेहमीच प्रकर्षाने हा विचार करतो की इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स यांना ब्रिज करण्याचं काम आमचं असतं. त्याच्यामुळे इंटर्नशिप देणं, विद्यार्थ्यांना तसं तयार करणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही पॅरलल गोष्टी असतात त्या गोष्टींसाठी आम्ही सपोर्टिव्ह त्यांना असतोच. बरोबर. त्याच्यामुळे चेंजेस तर डेफिनेटली असतात की विद्यार्थी जेव्हा मार्केटमध्ये येतो किंवा इंडस्ट्रीसाठी येतो तेव्हा तो कन्फ्यूज नसतो. त्याला माहिती असतं की मला पुढे जाऊन या गोष्टी करायच्याच आहेत आणि या गोष्टी कशा मॅनेज करायच्या, कशा हँडल करायच्या याची त्याला पूर्ण कल्पना आलेली असते. बरोबर. त्याच्यामुळे त्याचं रेडीनेस तयार करण्याचं काम एक सपोर्टिव्ह वेली झालेलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे इंडस्ट्री अकॅडमिक्समध्ये काय होतं की भरपूर गोष्टी त्यांच्या पॅटर्नमध्ये ठरलेल्या असतात, त्याच्यामध्ये ते लोक चेंज करू शकत नाही आणि त्यांना वेळ पण मिळत नाही कारण त्यांच्यावर इतक्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. मग अकॅडमिक्सवाल्यांना हे पण असतं की आता खूप सगळे नियम पण आलेले आहे की तुम्हाला हे करायचं आहे, ते करायचं आहे, ते करायचं आहे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला टिकमार्क असायलाच पाहिजे असं पण त्यांचं असतं. फायनल रिपोर्ट सबमिशन जे असतं त्याच्यामध्ये ॲन्युअल रिपोर्टला. मग या गोष्टी कोण करणार? ऑलरेडी तुम्ही ओव्हरलोडेड आहे, टीचर ओव्हरलोडेड आहे, HODs ओव्हरलोडेड आहेत, सगळेजण ओव्हरलोडेड आहे. मग याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कोण करणार? मग त्याच्यासाठी मग सपोर्ट सिस्टम हवी ना. मग सपोर्ट सिस्टम म्हणून मग आमची कंपनी त्यांना मदत करते जेणेकरून ते त्यांचं काम सुरळीत करेल. पण त्या कामासोबत पण या ज्या गोष्टी आवश्यक आहे या गोष्टींना बॅकअप करण्याचं काम पूर्ण आमच्या याच्यानुसार होत असतं, आमच्या मदतीने आम्ही त्यांना करून देत असतो. त्याच्यामुळे डेफिनेटली तो पॉझिटिव्ह चेंज हा मला नेहमी दिसतो की त्यांना रेडीनेस जे आहे, मार्केट रेडीनेस, ते रेडीनेस आमच्याद्वारे त्यांना पूर्ण केलं जातं. शॉर्ट टर्म कोर्सेस, वर्कशॉप्स, कॉन्फरन्स आणि अकॅडमिक कोलॅबरेशन्स यामुळे स्टुडंट आणि टीचर्सच्या प्रोफेशनल ग्रोथला कसा प्रॅक्टिकल फायदा होतो? बरं, ज्या गोष्टी करिक्युलममध्ये नाहीत किंवा ज्या अपडेटेड नॉलेज किंवा अपडेटेड स्किल सेट आहेत, या स्किल सेटला तुम्ही कुठल्या तरी वर्कशॉपमध्ये कवर करणं गरजेचं असतं किंवा कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर कवर करणं गरजेचं असतं. मग असे छोटे छोटे कोर्सेस, ट्रेनिंग्स म्हणा किंवा कोर्सेस म्हणा किंवा वन डे वर्कशॉप किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटी, अशा सगळ्यांच्याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फुलफिल करण्याचा प्रयत्न करत असतो. याचा परिणाम काय होतो की विद्यार्थी किंवा टीचर किंवा कुठली फॅकल्टी जेव्हा त्या वर्कशॉपला येतात किंवा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये येतात तर तेव्हा ऑटोमॅटिकली त्यांना हे जाणवतं की हे प्लॅटफॉर्म असं आहे ज्या प्लॅटफॉर्मवर बऱ्याच गोष्टी पॅरलली चालतात आणि याच्यामध्ये त्यांचं नेटवर्किंग होणं किंवा त्यांना बाकीच्या देशांमध्ये कुठल्या पद्धतीने कुठल्या गोष्टी चालतात किंवा एज्युकेशन सिस्टममध्ये नवीन काय गोष्टी आल्या आहेत ज्या आपण राबवत नाही पण इतर इन्स्टिट्यूट राबवत आहेत, तर हे कोलॅबरेशन त्या ॲटमॉस्फिअरमध्ये येऊन त्यांना कळतं की जसं आता आमच्याकडे श्रीनावात्रा युनिव्हर्सिटी थायलंड आहे, सुमी स्टेट युनिव्हर्सिटी युक्रेन आहे, भरपूर युनिव्हर्सिटीज आहेत, काही श्रीलंका आहे, अशा भरपूर युनिव्हर्सिटीज आमच्यासोबत आहेत. भारतातल्या पण भरपूर नावाजलेल्या युनिव्हर्सिटी आहेत. मग आम्ही यांच्यासोबत जे कोलॅबरेशन करतो त्याच्यामध्ये हे जे वर्कशॉप आणि ट्रेनिंग्स मॉडेल जे आम्ही राबवतो याच्यामध्ये त्यांचं स्टडी मटेरियल डेव्हलपमेंटपासून तर ते एक्झिक्युशनपर्यंत पूर्ण सपोर्ट आम्ही त्यांना देतो, ज्याच्यामुळे त्यांना एक्स्ट्रा एफर्ट करण्याची गरज पडत नाही, पण आहे त्या नावाला प्रतिष्ठा मिळवून देणे, त्याला रेव्हेन्यू जनरेशन करणे, जास्तीत जास्त माध्यमातून त्यांच्यापर्यंत विद्यार्थी येणे, ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडत जातात. खूप छान झाला खरं तर आजचा पॉडकास्ट. तरीही मनात एक प्रश्न आहे, जाता जाता तुम्ही सगळ्यांना काय सांगून जाल, काय सजेशन्स द्याल मुलांना? ओके, तर इथे एज्युकेशन सिस्टम आणि बाकी त्याच्यामध्ये विद्यार्थी, टीचर्स, फॅकल्टी, सगळे इन्स्टिट्यूशन्स, हायर लेवल एज्युकेशनला आम्ही जास्त फोकस करतो, त्याच्यामुळे ते सुद्धा. तर या सगळ्यांना एकच आहे की इंडस्ट्री आणि अकॅडमिया हे दोन पॅरलल आहेत, ते वेगळे नाहीत, पण त्या दोघांना ब्रिज करण्याचं काम आणि गरज खूप जास्त आहे. कारण होतं काय की विद्यार्थी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तयार होतो असं अकॅडमिक्सला वाटतं आणि इंडस्ट्रीला कम्प्लिटली वेगळा विद्यार्थी हवा असतो. त्यांना कॅन्डिडेट जो हवा असतो तो असा हवा असतो की तो तयार होऊन आला आहे याचा अर्थ तो माझ्या माइंडसेटला किंवा माझ्या कंपनीच्या माइंडसेटला रेडी आहे आणि मग तो घेणार. आणि आता सध्या जे ट्रेंड सुरू आहे हॉपिंग
की विद्यार्थी एखाद्या कंपनीमध्ये जॉईन करतो, 2 वर्ष टिकतो, 1 वर्ष टिकतो किंवा 6 महिने करतो आणि लगेच तो दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. तर हे जे हॉपिंग आहे ते का होतं आहे, कारण त्यांची मानसिकता तिथे तयार केली गेली नाही आहे. जर तुम्ही त्यांना इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करून किंवा त्यांना सिच्युएशन टॅकल कसं करायचं हे जर तुम्ही शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये जर शिकवलं, तर विद्यार्थी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये येतो तेव्हा तो फुल फ्लेज एक चांगला हँड किंवा सपोर्ट सिस्टीम त्या कंपनीसाठी होते. दुसरी गोष्ट, फक्त तुम्ही अभ्यासावर, फक्त मार्क्सवर फोकस करण्यापेक्षा एक विद्यार्थी हा एक ह्युमन बिईंग, एक चांगला नागरिक कसा घडेल याच्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावं, हे माझं मनापासून एक खूप इच्छा आहे किंवा कळकळीची विनंती आहे. कारण विद्यार्थ्यांना किंवा कोणालाही आजकाल सिविक सेन्स राहिलेला नाही. खूप कमी लोक आहे जे सिविक सेन्सला फॉलो करून सगळ्या गोष्टी, कुठेही कचरा टाकणं, रॅश ड्रायव्हिंग करणं, कुठलेही कन्झम्पशन करणं, म्हणजे आता तर प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे की त्यांनी काय घ्यावं काय घेऊ नये. पण ह्या सिविक सेन्सच्या ज्या गोष्टी आहे, रिस्पेक्ट न ठेवणं, उद्धटपणे बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त फोफावलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जबाबदारी इंडस्ट्री, अकॅडमिया, पॅरेंट्स सगळ्यांची आहे की सगळ्यात पहिले तुम्ही याच्यातनं एक चांगला विद्यार्थी किंवा एक चांगला नागरिक घडवा. त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपण इतरांना त्याच्याबद्दल आपण सांगू शकतो. बरोबर, अगदीच. खूप छान झाला तुमच्यासोबतचा संवाद. बऱ्याच लोकांसाठी हा एक आय ओपनर असेल. खूप माहिती मिळाली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. आजच्या पॉडकास्टमधून एक गोष्ट मात्र लक्षात आली, मार्क्सपेक्षा माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. डिग्रीपेक्षा स्किल खूप पॉवरफुल आहे. तर तुम्हालाही आजचा पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करायलाही विसरू नका. बिझनेस टॉक मराठी, तुमच्या आमच्यासाठी, यशस्वी उद्योजकांसाठी.